नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलला लालबागकर कौतुक ब्लॉग्स. तर मंडळी, आजची आपली दुसरी ट्रिप आहे, पण त्या अगोदर मी तुम्हाला माहिती देतो. काल रात्री आम्ही हॉटेल वरुणमधनं निघालो आणि बसचं ट्रॅव्हल केलं 2 तासाचं. आपलं हे टूर पॅकेज आहे म्हणून ही बस इन्क्लुडेड होती त्या पॅकेजमध्ये. या पॅकेजची मी कॉस्टिंग आणि हे सगळं तुम्हाला शेवटच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. तर आपण काल रात्री निघालो हॉटेल वरुणवरनं आणि 2 तासाचं ट्रॅव्हलिंग केलं आणि ठीक 8:30 वाजता जम्मूला पोचलो. तिकडनं आपली ट्रेन होती जम्मू तावीवरनं रामपूरला जायला. ठीक आहे, आणि रामपूरला आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पोचणार आहोत, म्हणजे आज. आम्ही पोचलो 10:30 वाजता. 10:30 वाजताचा टायमिंग होता, पण आम्हाला लेट झाला थोडा, तर अर्धा पाऊण तास ट्रेन लेट होती. तर आज आम्ही रामपूरला पोचलो. रामपूरला पोचल्यानंतरही परत बसची जर्नी होती 2-2.5 तासाची जिम कॉर्बेटच्या परिसरात यायला. तर आता मी आहे जिम कॉर्बेटच्या परिसरात, जिथे आपण थांबलो आहोत. अरोमा हेवन रिसॉर्ट या रिसॉर्टमध्ये. इतकं भारी रिसॉर्ट आहे ना हे मंडळी. मी तुम्हाला याचं टूर करतो या रिसॉर्टचं. एकदम असं भारी, म्हणजे एकदम जंगलात असं जंगलसारखं जे परिसर असतं त्या परिसरात हे रिसॉर्ट बांधलेलं आहे आणि इतकं छान आहे. रूम्स छान आहे, त्यांचं फूड पण चांगलं आहे. मी तुम्हाला याची सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देईन. तर हे बघा मंडळी, हे आपलं डे 2चं हॉटेल आहे अरोमा हेवन्स. आणि तुम्ही बघू शकता मस्त प्रॉपर्टी आहे ही. ॲम्पल स्पेस ऑफ पार्किंग आहे इथे. खूप मोठी जागा आहे, खूप मोठी प्रॉपर्टी आहे. आणि हे आपल्याला अलॉट केलेत रूम्स प्रत्येकी. तर मंडळी, तुम्हाला मी रूम टूर पण देतो आता या व्हिडिओच्या माध्यमातून. तर हे मंडळी रिसेप्शन एरिया आहे, तुम्ही बघू शकता. मस्त ॲम्बियन्स आहे रिसेप्शनला सुद्धा. ते वेटिंग एरिया आहे आणि रिसेप्शन काउंटर आहे. हेलो, अच्छा लगा प्रॉपर्टी आपका? ये कहाँ पे है बेसिकली? ये कॉर्बेट अरोमा हेवन्स है, आपका ढेकुली में पड़ता है सर ये। ओके. जो हमारी गढ़चिया वाली रोड है हाईवे है बेसिकली। अच्छा. इसमें यहाँ पे ऑन ढेकुली पे ऑन रोड की प्रॉपर्टी है। ओके, ठीक आहे, थँक्यू सर, मिळते. तर ही बघा, ही प्रॉपर्टी आहे मंडळी अशा प्रकारे. इथे बार आहे आणि इथे डायनिंग सुद्धा आहे बसायला. फ्रीजर वगैरे बघा. बार पण एकदम मस्त बनवलं आहे त्याने. हे बघा, मस्त प्रॉपर्टी आहे. तर मंडळी, या प्रॉपर्टीचं नाव आहे ना अरोमा हेवन्स म्हणून आहे रिसॉर्ट. हे आपलं जे जिम कॉर्बेट आहे त्या परिसरात हे हॉटेल आहे. तर इकडे तुम्ही जर येत असाल जिम कॉर्बेटला, त्या हॉटेलला नक्की व्हिजिट करा. हे बघा, हे गार्डन एरिया आहे. इथे तुम्ही कॅम्पफायर वगैरे करू शकता. इथे झोपाळे आहेत, हे बघा. आणि असं मस्त जंगलसारखं फील आहे एकदम इथे आजूबाजूचं. तर मंडळी, हा बघा, हा एंट्रन्स आहे आपल्या रूमचा. आणि असा मस्तपैकी स्पेशियस आणि लॅविश रूम आहे आपला. किंग साईज इथे पण बेड दिला आहे आपल्याला. टी व्ही आणि ह्याचा पण ॲक्सेस दिला आहे आपल्याला, इंटरनेटचा. वायफाय सुद्धा आहे इथे. आणि बघा, इथे चहा कॉफीसाठी तुम्हाला थर्मास वगैरे पण दिलेलं आहे. इथे बघा छोटासा मिरर दिला आहे. आणि हा तुमचं काही स्टोरेज असेल तर तिथे तुम्ही स्टोअर पण करू शकता लगेच. हे यांचा वॉशरूम आहे. वॉशरूम पण बऱ्यापैकी मोठं आहे. तर मंडळी, एकंदरीत मस्त प्रॉपर्टी आहे. मंडळी, हा बघा यांचा डायनिंग एरिया आहे अरोमा रिसॉर्टचा. खूप मस्त आहे आणि स्पेशियस आहे. आरामात 25 ते 30 लोक इथे ॲकोमोडेट होऊ शकतात एका वेळेस. तिथे बफेट लागतो यांचा हॉटेलचा. हा यांचा डायनिंग एरिया आहे. तर मंडळी, हा यांचा स्विमिंग एरिया आहे. स्विमिंग पूल पण खूप मोठा आहे बघा. इथे लहान मुलांसाठी आहे आणि इथे फ्लॅट होत जातो तो खाली इथे. तर इथे जरा खोल असेल, 5.5 किंवा 6 फीट खोल असेल इथे. तर हा यांचा स्विमिंग एरिया आहे. तिथे चेंजिंग वगैरे करायला आहे आणि तिथे बसायला आपल्या लोकांना मंडईना आहे. तर मंडई, रात्रीचा ॲम्बियन्स आहे ना जरा आणखीन भारी वाटतोय बघा. गार्डन एरिया जो आपण मगाशी बघितला.
तर मंडळी आपला जो ग्रुप आहे ना 25 जणांचा, ते आता आम्ही इथे एकत्र येऊन एक छोटीशी अशी पार्टी सेलिब्रेट करणार आहोत. तर तीही तुम्ही बघा या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि उद्या सकाळी आपल्याला जंगल सफारीसाठी जायचं आहे 5-6 वाजता. तर हा व्हिडिओ कंटिन्यू असेल, ही पार्टी आणि उद्याचा जंगल रिसॉर्टचा आपला जो व्हिडिओ तो कंटिन्यू असेल. तर तुम्ही जरूर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर मंडळी जसं मगाशी सांगितलं, आपली एन्जॉयमेंट सुरू झाली आहे. आपण गेट टुगेदर करतोय, तुम्ही बघू शकता. इकडे आता आपले बसलेले आहेत माझ्या मागे, हे बघा बॉनफायर केलेली आहे आणि आपले सगळे गँग, आपल्या पुऱ्या ग्रुपची गँग पुरी इथे बसलेली आहे, तुम्ही बघू शकता. चला आपण प्रत्येकाशी ओळख करून घेऊया एक एक आणि कसं एन्जॉयमेंट चालू आहे तेही बघूया. तुम्ही हे बघा इथे मस्तपैकी बॉनफायर केली आहे आणि इथे आपले सगळे मंडळी बसलेत. प्रत्येकजण नावं सांगत जावा ना एक एक. हेतवी शाह, हेतवी, स्मिता, बोला नाव. अनु, अनु, वर्षा, हॅलो, स्मृती आहे, आपले आत्या आहे आणि काका बसलेत. आणि इथे बघा आपले सगळे जेंट्स लोक बसलेत. गणेश काका नावं सांगा ना एक एक. ढमाले ढमाले, नितीन ढमाले, गणेश राऊत, परेरा, संजय मोरे. तर मंडळी हे बघा अशी इथे आपली एन्जॉयमेंट चालू आहे आणि खूप मजा करणार आहोत. बरंच या गोष्टी इथे आपल्याला अजून पुढे कार्यक्रम करायचे आहेत, डान्स वगैरे करायचे आहे. तर तुम्ही असेच बनून राहा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कॅमेराकडे पण नाता ना. अरे वा नाचा जरा नाचा. थांब.
बस एवढंच पाहिजे आपल्याला बस. कसं नाही आपल्या व्हिडिओ मध्ये येणार ना म्हणून तुम्ही बोललो. सुप्रभात मंडळी, आपण आता जर्नी स्टार्ट केलेली आहे. आपण आता चाललो आहोत जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला आणि ती आता आपण जंगल सफारी करतो. आपल्या टोटल 4 जीप आहेत. आम्ही एका जीप मध्ये आहोत माझ्यासाठी बसले वगैरे आणि टोटल 4 जीप आहेत आपल्या. सगळे मेंबर्स मागून येत आहेत. आपण पुढे चाललो जरा. आता काही तिकीट वगैरे आहे ते मी तुम्हाला सांगेन, दाखवीनच तिथे आणि तुम्ही जरूर हा व्हिडिओ एन्जॉय करा शेवटपर्यंत. आपण चाललो आता जिम कॉर्बेट नॅशनल पार्क इथे जंगल सफारी करायला. तर तुम्ही असेच व्हिडिओ मध्ये बनवून राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मंडळी आता वाजलेत 6:45. आपण 7, 7:15 किंवा 7:30 पर्यंत पोहोचू तिकडे. तुम्ही इकडचं नेचर बघा तोपर्यंत भारी वाटतंय. तर इथे बघा मंडळी आपल्या सगळ्या जीप उभ्या आहेत. 4 जीप आहेत आणि आपली आता जंगल सफारी स्टार्ट होणार आहे. इकडनं थोडा इथे चहा पाणी नाश्ता केला आम्ही आणि इकडनं थेट आपण निघणार आहोत जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला. इथे 2-2.5 किलोमीटरवर आहे ते जंगल. तर आपण तिकडे आता एंटर करू. तर मंडळी आपण पोचलो तिथे बेस पॉईंटला. यांच्या आता इकडनं आपली ॲक्च्युअल जर्नी स्टार्ट होणार आहे जिम कॉर्बेट नॅशनल पार्कची. तुम्ही बघू शकता इथे सीताबानी कन्झर्वेशन रिझर्व हा गेट आहे इथे आणि इथे त्यांचं तिकीट काउंटर आहे. तुम्ही बघू शकता तिकीट आहे आपली आहे 1250 रुपये पर पर्सन. म्हणजे हे जीपमधनं आपल्याला घेऊन जाणार सगळेजणं. म्हणजे एका जीपमध्ये 6 जणं बसतात आरामात आणि ओपन जीप आहे. तुम्ही जीप तर बघितल्याच आहेत आपल्या. आणि माझ्या मागे बघा मस्त वरती सनराईज होतो एकदम भारी आणि क्लायमेट इकडे बघाल ना तोंडातनं वाफा येतात बघा. तर हे बघा हे आपले आहेत ना गाईड आहेत. हे आपल्याला सगळं एक्सप्लेन करणार आहेत. आता जिम कॉर्बेटच्या जंगलमध्ये नॅशनल पार्कमध्ये आपण जे चाललो होतो हे आपले गाईड आहेत. यांचं नाव आहे कमल. कमलजी रेडी हो ना? चलो फिर निकलते. तर मंडळी आपण एंटर केलं आहे नॅशनल पार्कमध्ये आणि हे बघा कसा रोड आहे बघा. कच्चा रोड है। यहाँ पे हमारी ऑफ रोडिंग स्टार्ट हो गई है। मेरा नाम है कमल बिष्ट, मैं आपका नेचर गाइड हूँ। अगर कोई भी क्वेश्चन होंगे तो पूछ सकते हैं। ओके। फॉरेस्ट में एंटर होने से पहले कुछ रूल आपको बताना चाहूँगा। अगर कुछ खाते पीते हैं तो रैपर बाहर नहीं फेंकना है। गाड़ी से उतरना कहीं भी अलाउ नहीं होता है। आसपास कोई भी वाइल्ड एनिमल दिख सकता है, अगर कोई दिखे तो हमें शोर नहीं करना है, इससे वो डिस्टर्ब हो जाता है और हम पे चार्ज कर सकता है। अपने मोबाइल पर्स जो भी सामान है संभाल के रखेंगे। आगे बम्पिंग रोड भी आता है कहीं पे, तो सामान नीचे गिर जाता है। बाकी देखते हुए चलेंगे दोनों ओर, कोई भी एनिमल दिखे तो गाड़ी रुकवा सकते हैं। जंगल के बारे में कुछ भी पूछना हो तो पूछ सकते हैं, कि आपको इसके बारे में बीच बीच में बताते रहूँगा।
ये जंगल हमारा हरिद्वार वाले पार्ट को भी टच करेगा और ईस्ट में नेपाल तक जाता है। टोटल अगर कॉर्बेट की बात करें तो इसका जो एरिया है लगभग 1288 स्क्वायर किलोमीटर, काफी बड़ा एरिया है ना। और हमारे लिए फिक्स रोडें बनी है, जबकि एनिमल के लिए ऐसा कुछ नहीं है। पूरा ओपन फॉरेस्ट है, कोई फेंसिंग नहीं है, कोई बाउंड्री बनी हुई नहीं है, तो एनिमल कहीं भी आ जा सकता है। बाकी जो हमारे पार्क है इसमें 10-12 गेट बने हुए हैं, हर गेट में अलग अलग एंट्री होता है। ये किनारे देख रहे हैं मिट्टी के टीले से, ये है टर्माइट हिल। ये दीमक होता है ना, उसका घर यहाँ पे आपको काफी ज्यादा दिखेंगे। उसका रीजन क्या है, हम लोग अभी रिजर्व फॉरेस्ट में घूम रहे हैं। कोई भी प्लांट अगर टूट जाए तो उसे उठाना अलाउ नहीं करता डिपार्टमेंट ना, तो यहाँ पे पड़े रहेंगे लकड़ियाँ और पत्तियाँ जो है, और ये सब दीमक डिकम्पोज करेगी। जंगल के लिए काफी ज्यादा जरूरी है, क्योंकि जो सॉइल बनेगी ये सब फर्टिलाइजर का काम करेगी। दूसरा क्या होता है ना, दीमक में बहुत ज्यादा प्रोटीन होता है, तो इसे बर्ड्स, मंकी और बेयर बहुत ज्यादा लाइक करेगा, वो खाते हैं इसे। म्हणजे हे बघा इकडनं आहे ना टायगर चालत गेलाय, की त्याचे पायाचे निशाणे आहेत बघा. तर मंडळी इथे बघा आपल्या सगळ्या जीप उभे आहेत, पण अजूनपर्यंत कोणाला दिसला नाही आहे प्राणी. आम्ही खूप उत्सुक आहोत बघण्यासाठी. बघूया आता आपल्याला पुढे काय भेटतंय का. मध्य पॉईंट झाला आहे वाटतं, एक पहिला हॉल्ट झाला आहे इथे. तर पुढे बघूया आपण काय वाईल्ड ॲनिमल्स दिसत आहेत का. 12 डिग्री सेल्सिअस आहे. टेम्परेचर पण खूप थंड आहे ना, 12 थंड डिग्री झालेलं सेल्सिअस एकदम. आहे. तर मंडळी आम्ही सफारीमध्येच आता थोडा मध्ये एक हॉल घेतला आहे, आणि इथे एक मंदिर आहे जुनं, म्हणजे त्याच्या आता दर्शनाला चाललो आहोत आपण सगळेजण. ते बघू शकता माझ्या मागे सगळे चाललेत. तर चला आपण दर्शन घेऊया या जुन्या मंदिराचं. तर मंडळी बघा, हे बघताय ना तुम्ही समोर, एक गरम पाणी आहे, ह्याच्यातनं गरम पाणी येत आहे, गरम पाण्याची कुंड आहे. तर मंडळी आपल्याला पण प्रश्न आहे, गरम पाणी कुठून येत आहे, तर आपण ते गाईडनाच विचारूया, ते आपल्याला चांगल्या पद्धतीत सांगतील. ॲक्च्युली सगळे आम्ही शॉक्ड आहोत, एवढं थंड आहे इथे वातावरण, आणि हे जे बघताय ना एकदम गरम गरम पाणी आहे इथे. तर मंडळी ते जे पाणी आहे ना ते जमिनीच्या आतून येते, म्हणून ते गरम आहे. एकदम निसर्गाचा खेळ आहे, जमिनीच्या आतलं पाणी येते म्हणून ते गरम गरम लागतं आपल्याला. चला तर आपलं दर्शनसुद्धा झालेलं आहे, आणि आता परत आपण बॅक टू पॅव्हेलियन, परत जीपमध्ये चाललो आहोत. Let
मंडळी आपल्याला आपण निसर्गाचे आनंद घेतला, निसर्गाचा खूप बरेचशी झाडं बघितली आणि माहिती भेटली आपल्याला. तर हे जे जिम कॉर्बेट आहे ना, हे आपण गेलेलो होतो, हे 3 hours होतं. तर म्हणजे इथे ना ते धिकाला म्हणून आहे, धिकाला झोन, तिकडे प्रॉपर जंगल सफारी होते. म्हणजे ती पुरं 1 दिवसाची टूर असते, 1 नाईट स्टेवाली. त्याच्यात 3 सफारी होतात, एक मॉर्निंग टू आफ्टरनून, नंतर आफ्टरनून टू इव्हनिंग, आणि एक रात्री असते नाईट सफारी, ती पहाटेपर्यंत चालते. तर ते धिकाली आहे ना, तिकडे तुम्ही जाऊ शकता. हे आम्ही जस्ट इकडे ट्राय केलं जिम कॉर्बेटचं जंगल सफारी 3 hours वालं. तर मी हा व्लॉग इथेच संपवतो. अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्याला एक्सप्लोअर करायच्या इकडे, तर तुम्ही असेच व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि सगळे सिरीज पहा. चला, घेतो मी तुमची रजा, भेटूया पुन्हा. बाय बाय.